नमस्कार. मी आपणाशी आज माणसाच्या स्वभावातील एक जो अवगुण आहे, की जेलसी, मत्सर, ईर्ष्या. तर ह्या गोष्टीचा तुमच्या मानसिकतेवर आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरावर किती परिणाम होऊ शकतो याविषयी बोलणार आहे. तर जिथे जेलसी आली तिथे काय होतं, की गैरसमज तयार होतात, संशय निर्माण होतो. नंतर असुरक्षिततेची भावना निर्माण होते, हेवे-दावे यायला लागतात. तर या सर्व गोष्टी तुमच्या मनाचा ताबा घेतात आणि त्यानंतर काय होतं, तुमची मानसिकता डिस्टर्ब व्हायला लागते. सतत तुमची चिडचिड वगैरे व्हायला लागते. तुम्ही झोप डिस्टर्ब होते. तर नेमकं जेलसी होते म्हणजे नेमकं काय होतं? केव्हा-केव्हा होतं? तर साधारणतः भाऊबंदकीची भांडणं आहेत. त्याच्यामध्ये पण हेवे-दावे असतात. पैशा-अडकाचे व्यवहार असतात, की यांना इतकं मिळालंय, आपलं असं नाही पाहिजे, आपल्याला इतकं पाहिजे. तर याच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं, वाद चालू असतात. त्याच्याने तुमची मानसिकता डिस्टर्ब असते. शेजाऱ्याने काही घेतलंय आपल्या, तर आपल्याकडे पण पाहिजे. त्यांनी असं इतका पैसा त्यांनी कमवला, आपल्याकडे पण तितका पैसा आला पाहिजे. या प्रकारे कुठेतरी हेवे-दावे चालू असतात. नवरा-बायकोमध्ये भांडणं असतात. त्यांच्यामध्ये ईर्ष्या, जेलसीची भावना असू शकते. संशयाची भावना असू शकते. तर त्यांच्यामध्येही नेहमी भांडणं असतात. सासू-सुनांमध्ये भांडणं असतात, की त्यांच्यामध्ये की त्यांच्यामध्ये पण त्यांचे मतभेद असल्यामुळे द्वेषपूर्ण भावना निर्माण होतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं माइंड कुठे एक निगेटिव्हिटीकडे तुमचं माइंड झुकलेलं असतं आणि त्या सर्व गोष्टींचा तुमच्या शरीरावर, मानसिकतेवर दोघी गोष्टींवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. तर अशा गोष्टी कधी घडतात? लहान मुलांच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं, तर घरामध्ये लहान 5-6 वर्षाचा एक मुलगा आहे, नंतर 1-2 वर्षाचं दुसरं लहान बाळ आलंय घरामध्ये. तर अशा वेळी काय होतं, मोठ्या मुलामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला लागते, की जेव्हा आई-वडिलांचं प्रेम त्याला कमी मिळतं असं वाटतं किंवा आई-वडील त्या लहान मुलाकडेच लक्ष देत आहे, प्रत्येक गोष्ट त्याला जास्त प्रेफर करतात, असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं किंवा जाणवायला लागतं एखाद्या वेळेला, तर त्यावेळेला त्याला लहान मुलाविषयी त्याच्या मनामध्ये राग निर्माण होतो. मग ते बऱ्याच वेळा लहान मुलांना ते मारतात, टोचतात, चिमटे काढतात किंवा ढकलून देतात. अशा गोष्टी कॉमनली आपण बऱ्याच घरांमध्ये अशा पाहायला मिळतात, की लहान मूल नवीन जेव्हा घरात येतं, तेव्हा मोठ्या मुलं अशा गोष्टी करतात. तर या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन सपोर्ट देऊ शकते आणि याच्याने त्या बाळाची पण मानसिकता स्टेबल व्हायला मदत होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची मानसिकता चांगली राहण्यास मदत होऊ शकते. अजून दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक जॉबमध्ये प्रमोशनची वेळ असते आणि एक प्रमोशन एखाद्याला मिळणार आहे, पण ते त्याला न मिळता दुसऱ्याला मिळतं. तर याच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक राग निर्माण होतो, की नाही बाबा हे त्याला कसं काय मिळालं? मग त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार होते, जेलसी तयार होते, चिडचिड व्हायला लागते आणि मग साधारणतः त्याच्यानंतर याची झोप डिस्टर्ब व्हायला लागते. डायजेस्टिव्ह कंप्लेंट स्टार्ट व्हायला लागतात. रेग्युलर रुटीनमध्ये हा डिस्टर्ब झालेला असतो. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या शारीरिक तसेच मानसिकतेवर व्हायला लागतो. गोष्ट एकच असते, जेलसी किंवा मत्सर, ईर्ष्या ह्या गोष्टींनी तुमच्या शरीरावर आणि मानसिकतेवर दोघी गोष्टींवर इफेक्ट व्हायला लागतो. अजून दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर समजा 2 बहिणी आहेत, दोघांची लग्न झाली. सुरुवातीला दोघांचं ॲव्हरेज लाईफ चालू असतं. त्यापैकी एकाने थोडासा बिझनेसमध्ये चेंज केला, जॉब स्विच केला. फायनान्शियली त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा यायला लागला. मग दुसऱ्या बहिणीला काय वाटायला लागतं, आपलं नशीब खराब आहे, आपल्याजवळ पैसाच राहणार नाही, आपल्याजवळ तर काहीच राहणार नाही. हिच्याकडे बघा, हिच्याकडे तर सगळ्या गोष्टी यायला लागल्या. नवरा-बायकोमध्ये यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात. बघा त्यांचं कसं आहे, तुम्ही काहीच करत नाही, आपल्याकडे काहीच येत नाही, इन्कम त्यांच्या मानाने. यांच्या रोजच्या भांडणामुळे यांच्या शारीरिक कंप्लेंट्स वाढायला लागल्या. झोप येणं बंद झालंय. वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय आणि बीपी सारख्या कंप्लेंट स्टार्ट झाल्या. ब्लड प्रेशर वाढायला लागलं. बीपीच्या गोळ्या चालू झाल्या. तर मग एक एक गोष्ट एकच आहे म्हणायला, मत्सर. पण त्याचा तुमच्या शरीरावर हळू इफेक्ट व्हायला लागतो आणि तुम्हाला शारीरिक व्याधी स्टार्ट व्हायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, की या सगळ्या गोष्टी अशा मानसिकतेतून तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिनने तुम्ही सेफली बाहेर येऊ शकता. जर तुम्हाला अशा बाबतीत कोणाला डिस्टर्बन्स जाणवत असतील किंवा अशा बाबतीत कोणाला वाटत असेल, की आपल्या बाबतीतही अशा काही घटना घडतायत, तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरला जर कन्सल्ट केलं, तर तुम्ही याच्यातून सेफली बाहेर येऊ शकाल. धन्यवाद.